नमस्कार. ECM चॅम्पियन्सना आणि इथे हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण थोडं बालविवाह आणि त्याच्याबद्दल आपण तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहोत. तर ही माहिती द्यायचं खरं कारण काय आहे? महाराष्ट्र राज्य तर एवढं प्रगत राज्य आहे. आपल्याकडे एवढे समाज सुधारक होऊन गेले, की ज्यांनी बालविवाह होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. अगदी सावित्रीबाई फुलेंपासून तर महर्षी धोंडो केशव कर्वे, रघुनाथ कर्वे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत आणि अशा अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले, सामाजिक चळवळी केल्या आणि बालविवाह होऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. तसा आपल्याकडे बालविवाहाचा कायदा आहेच. म्हणजे मुलीचं वय लग्नाच्या वेळी 18च्या वर असावं आणि मुलाचं 21च्या वर असावं, असा कायदा आहे. पण आपल्याकडे सामाजिक रूढी, काही शैक्षणिक प्रथा, काही संस्कृती, काही धार्मिक आणि काही इतर कारणांमुळे आणि ज्याचं मुख्य कारण असतं की दारिद्र्य आणि मुलीला शिक्षण द्यायला परवडत नाही. अशामुळे खूप बालविवाह होतात. तसं पाहिलं तर सगळ्या जगामध्ये 30% बालविवाह आपल्या भारत देशात होतात आणि त्याच्यातले सुद्धा 20% महाराष्ट्रात होतात. आणि महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांमध्ये तर बालविवाहाचं प्रमाण आणि आदिवासी भागात तुम्हाला माहिती असेल, की जवळ-जवळ 40% आहे. म्हणजे मुलीला पाळी आली आणि ती 12-13 वर्षाची झाली, की ती आपला जोडीदार शोधायला लागते आणि जवळ-जवळ 15व्या वर्षीच तिचं लग्न होतं. 16व्या वर्षी मूल होतं आणि असं झालं, की तिच्यावर अनेक प्रसंग बरे वाईट असे ओढवून येतात. शिक्षण तर झालेलंच नसतं. त्यामुळे स्वतःला कमवायची शक्ती नसते आणि मग तिला वैद्यकीय दृष्ट्या काय-काय तोटे होतात, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे 14 वर्षाची मुलगी किंवा 15 वर्षाची मुलगी, तिचे सर्व अवयव अगदी नाजूक असतात. ती मुलगी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या देखील तयार नसते. त्यामुळे जर तिचा बालविवाह झाला, तर तिच्यावर खूप आघात होऊ शकतात. आता लग्न झाल्यानंतर तुम्हाला कल्पना असेल, की तिच्या आतल्या अंगाला इजा होण्याची शक्यता असते आणि ज्याला आपण असं म्हणूयात, की तिच्या योनी मार्गाला कदाचित जी काही इजा होईल, त्यामुळे लॅसरेशन, इंजुरी, परफोरेशन्स, गर्भाशयाला इजा, थोडक्यात म्हणजे आतलं अंग फाटून जाऊन तिथे इन्फेक्शन होण्याची तिला भीती असते. आणि हा एक मोठा धोका असतो. त्यात समजा तिच्या जोडीदाराला जर HIV एड्स झालेला असला किंवा काही गुप्त रोग असला, सिफिलिस आहे, गनोरिया आहे किंवा साधं इन्फेक्शन आहे, जे आपण म्हणूयात जंतू संसर्ग झालेला असला, तर ह्या मुलीला तिच्या योनी मार्गातून लवकर-लवकर जंतू जातात. कारण तिचा योनी मार्ग अतिशय लवचिक आणि अतिशय नाजूक असतो. ती परिपक्व झालेली नसते आणि त्यामुळे ही सगळी इन्फेक्शन्स तिला खूप लवकर होणार. कल्पना करा योनी मार्गाला इजा झालेली आहे, गर्भाशयाच्या मुखाला देखील इजा होऊ शकते आणि अशात तिला जर इन्फेक्शन झालं, तर तिला कित्येकदा त्याच्यामधून इतका धोका होतो वैद्यकीय दृष्ट्या, की तिचा मृत्यू देखील ओढवू शकतो. आता समजा अशी मुलगी 15 आणि 16व्या वर्षी लग्न झालंय आणि लागलीच तिला दिवस गेले, तर तिची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची काय अवस्था असते याची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. आधी आपल्याकडे अॅनिमियाचं, रक्तक्षयाचं प्रमाण जवळ-जवळ 60% आहे. म्हणजे 2 मधली 1 मुलगी अॅनिमिक असते आणि खूप कृश असते, अशक्त असते. तिचं वजन कमी असतं. आपण म्हणूयात वैद्यकीय दृष्ट्या की तिचा BMI 18.5 पेक्षा कमी असतो. आणि अशी अशक्त मुलगी जेव्हा ती एखाद्या छोट्याशा बाळाला तिचा गर्भ राहतो, तेव्हा ते बाळ अपुऱ्या दिवसाचं जन्माला येतं आणि कमी वजनाचं जन्माला येतं. म्हणजे बाळाचं वजन तर 2.5 किलोपेक्षा कमी असतं आणि ते कदाचित 8व्याच महिन्यात जन्माला येईल. मग अशा बाळाला आपल्याला काय करायला लागतं, तर त्याला काचेच्या पेटीत ठेवायला लागतं. त्याला इंटेन्सिव्ह केअरमध्ये ठेवायला लागतं. कल्पना करा, की आईची अवस्था काय आहे? आधीच ती अॅनिमिक आणि त्याच्यात तिने बाळाला जन्म दिलाय. तिला कदाचित रक्तस्राव होईल, गरोदरपणातलं ब्लड प्रेशर होईल आणि या सगळ्यामुळे तिला तिच्या जीवाला तर धोका आहेच आहे. तिला रक्तस्राव होण्याची जी शक्यता असते, ती तर खेडेगावात तुम्हाला कल्पना करा, की लवकर तिला इलाज सुद्धा मिळणार नाही आणि अशामुळे आईला खूप धोका होण्याचा संभव असतो. आणि हे जे अपुऱ्या दिवसाचं बाळ आहे, जे काचेच्या पेटीत ठेवलंय, ते देखील बाळ दगावायचा संभव असतो. हे सगळं समजा आपण टाळलं काही कारणास्तव, तरी जेव्हा ही अपुऱ्या दिवसाची आणि कमी वजनाची बाळं
मोठी होतात तेव्हा त्या बाळांना त्यांचा आहार वगैरे जर चांगला नसला तर त्यांना आपण म्हणूयात कुपोषण होण्याचा धोका असतो. आणि कुठल्या प्रकारचं कुपोषण, तर ती खुजी होऊ शकतात किंवा कमी वजनाची होऊ शकतात किंवा लुकडी होऊ शकतात. याला आपण म्हणतो स्टंटिंग, अंडरवेट आणि वेस्टिंग. तर ही अशी बाळं होणं किती धोक्याचं आहे. कारण आपल्या समाजात जर अशी बाळं खूप झाली तयार, तर त्या बाळांचं शिक्षण कमी होतं, त्यांची मानसिक दृष्ट्या वाढ कमी होते. आणि मग अशी बाळं जेव्हा मोठी होतात, विशेषतः अशातली मुलगी जेव्हा मोठी होते, तेव्हा ती वजनाला कमी असते, ती कृश असते, ती अनिमिक असते आणि तिला जेव्हा बाळ होईल, तेव्हा ते बाळ परत कमी वजनाचं होतं. ही पिढ्यानपिढ्या हे दुष्टचक्र चालू राहील. आणि ह्याचा आपल्याला काय धोका असतो? तर ही खुजी आणि कमी वजनाची आणि लुकडी जी बाळं असतात, ती जेव्हा 20 आणि 22 वर्षाची होतात आणि त्यांचं वजन थोडं जेव्हा वाढतं, तेव्हा त्यांना मोठं झाल्यावर ब्लड प्रेशर, कुठल्या प्रकारचा डायबिटीज, हृदयविकार असे होण्याचे खूप धोके असतात. आणि हे धोके सगळे का झाले आहेत? तर आईचं वजन मुळात कमी होतं. आईने कमी वजनाच्या अपुऱ्या दिवसाच्या बाळाला जन्म दिला आणि हे दुष्टचक्र चालू राहिलं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, की वैद्यकीय दृष्ट्या म्हणजे चांगल्या वयाचं लग्न आपलं झालं नाही आणि 15 वर्षाच्या आत, 16 वर्षाच्या आत म्हणजे थोडक्यात म्हणजे 18 वर्षाच्या आत जेव्हा मुलींची लग्न होतात, तेव्हा मुलींना अतिशय जास्त धोका असतो. आणि म्हणून आपण या मुलींना त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. तर मुख्य काय करायचं? सामाजिक प्रबोधन तर करणारच आहोत. पण मुलींना मुख्य शाळेत घालायचं. त्यांना शिक्षण द्या. त्यांना सक्षम बनवा, त्यांना सुदृढ बनवा, त्यांना चांगलं खायला द्या. त्यामुळे आपल्याकडे ज्या सगळ्या किशोरीवयीन योजना आहेत, त्या आपण चांगल्या राबवल्या पाहिजेत. आणि तेव्हा आपण सामाजिक प्रबोधन करताना या मुलींना तर प्रबोधन करायचंच, पण मुलांनाही शिक्षण द्यायचं. मुलींच्या आई-वडिलांना शिक्षण द्या. पालक मेळावे तुम्ही भरवावेत आणि त्याच्यामध्ये जर आपण सामाजिक जागृती केली, तर ह्या मुली चांगल्या सक्षम होतील. त्यांना आपल्या आयुष्याला सामोरं जायला, त्याला तोंड द्यायला त्यांना पुष्कळ आधार मिळेल. आणि अशा सक्षम आणि चांगल्या सुदृढ मुली जेव्हा सजग आणि सुजाण होतील, तेव्हाच मी म्हणेन, की आपला सगळा समाज सुधरेल. आणि या सगळ्याला मार्ग काय आहे? तर बालविवाह थांबवायचा आणि मुलींना चांगलं शिक्षण द्यायचं.